यांनी सरकारला 28 मे पर्यंत मुदत दिलेली आहे। प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये 2 तास चर्चा झाली आहे। मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करणार अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे। तर जरांगे यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही असं देखील प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलेलं आहे। आतमध्ये लाडभून याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे। जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झाल्या तुम्ही उपोषणाला थांबत नसतो रे मी, तुम्हाला माहित नाही मी थांबतच नसतो। कारण ना माझं यांचं वैर आहे, ना फडणवीस साहेबांचं आहे, ना कोणाचं आहे। माझ्या समाजाच्या लेकराचं जीवनमध्ये वाटोळं होणार आहे। त्यांचं जर हे म्हणणं असेल तू बसू नको उपोषणाला, होऊन दे वाटोळं, नाही बस। मला वाटत नाही कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या बाबतीत सरकार अतिशय गंभीर आहे आणि सरकारने त्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या। आता त्याच्यामधला जो शॉर्टफॉल गॅप आहे त्या बाबतीतला जो विषय आहे जो दादांनी सांगितला त्या बाबतीत मी मुंबईला जाऊन चर्चा केली। यापूर्वी 8 वेळेस त्यांना देखील सरकारने आश्वासनं दिली, मात्र 8ही वेळेस त्यांना उपोषण करावं लागलं। 9व्यांदा त्यांनी उपोषणाची घोषणा केलेली आहे। आता वाटतं की उपोषण मी म्हटलं ना, मला 29 तारखेला मी पुन्हा येईन।